नमस्कार. 4 जानेवारी मी प्राध्यापिका मेधा दाते. आजचा विषय आहे की साधनांचा अतिरेक. आजच्या जमान्यात दळणवळणांच्या साधनांचा अतिरेक झालेला दिसतो. कोणतीही गोष्ट स्मरणात ठेवण्यापेक्षा पटकन हातात मोबाईल घेतला जातो किंवा साधने वापरली जातात. कोणतीही गोष्ट, कॉम्प्युटर असू दे, मोबाईल असू दे, लॅपटॉप असू दे, जे साधन हाताशी आहे त्याचा लगेच स्वीकार केला जातो आणि जुने ते सगळं धुडकावून द्यायचं. वेदांना तर फारच दूर ढकलले. गीता गाथा यांना हसण्यावरी न्यायचं. म्हणजे विनामूल्य दुसऱ्यांसाठी काही करणं हे आजच्या समाजाच्या पचनी का पडत नाही, तर त्याला कारणं ही साधनं आहेत. शेजाऱ्याचा प्रश्न सोडवावा किंवा नातीगोती कोणाला मदत लागली तर जावं असं म्हटलं तर मुलं सहजच काय नसती उठाठेव कोणी सांगितली आहे, गप्प बसा की असं म्हणतात. म्हणजे समाज शिक्षणाने समाज सुज्ञ संस्कारी प्रगल्भ होणे राहिले दूर. त्याच्यापेक्षा क्षीण मंद विचारशून्य आणि परिणामता सहनशीलता शून्य झाला आहे. सहिष्णुता लोप पावली आहे. आणि ह्याच्या उलट ज्यावेळेस साधनं नव्हती तेव्हा प्रचंड सहिष्णुता होती, निर्लोभता होती, निस्संगता होती आणि ह्या सर्व सद्गुणांना आज मात्र तिलांजली दिलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग ह्या सगळ्याचा परिपाक म्हणजे परात्पर परमसद्गुरू श्री गजानन महाराजांनी श्रुतींचे पुनरुज्जीवन करीन ही जी 1944 साली प्रतिज्ञा केली, परिणामी आज मोठ्या प्रमाणावर आपल्यापेक्षा जास्त परदेशी लोकच वेदाज्ञांकडे वळलेली आहेत की जिथं ह्या साधनांचा अतिरेक प्रचंड आहे. पण त्यांची अवस्था आज अशी आहे की त्याच्या पुढं ते गेलेत. साधनं वापरून 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 त्याच्यातला फोलपणा त्यांच्या लक्षात आला आहे. त्यामुळं ते मोठ्या संख्येने आज वेदांकडे वळलेले आहेत. पंचसाधन मार्गाचा त्यांनी मोठ्या प्रमाणात स्वीकार केला आहे. ते निष्ठेने स्वीकारलेले व्रत चालवत आहेत. वास्तवात महासत्ता बनू पाहणाऱ्या आपल्याला आता वेदाज्ञा पालनाची खरंच तर गरज जास्त आहे. पण त्यामुळे आपल्या सर्व पातळ्यांवर आपण उच्च म्हणजे विचार करणं गरजेचं आहे की आपल्याला जर संपूर्ण विश्वाचा विश्वगुरू बनायचं आहे तर मग वेदाज्ञांकडे जाणं का टाळायचं. पण ह्याचा विचार मुळातून होणं गरजेचं आहे. आणि अशासाठी शास्त्रज्ञांनी प्रयोग मात्र वेळेवर चालू केलेत. आज ते मोठ्या प्रमाणावर प्रयोग करायला लागलेले आहेत. ग्लोबल वॉर्मिंगची मोठं धोका येतो हे सांगतायत. पण त्याच्यावरही गजानन महाराजांनी सांगितलं की शास्त्रज्ञांची साधनं थिटी पडतील इतके ते ऋषीमुनींनी विचार केलेले मांडलेले विचार हे अद्भुत आहेत. आणि खरोखर आज अनेक शास्त्रज्ञ ऋषीमुनींचं ज्ञान बघून अचंबित होतात. त्यांचं आश्चर्यचकित होतात की ज्या काळात त्यांच्याकडं प्रयोगशाळा नव्हत्या, कुठलीही साधनं नव्हती, हातात एखादं यंत्र नव्हतं, असं असताना ह्या ऋषीमुनींनी हे शोध लावलेच कसे. तर ते त्यांनी जे केलं ते केवळ सत्य, त्यांचं प्रचंड शुद्ध आचरण, ईश्वर प्रणिधान, तपस्या या अशा बाबींच्या वर पूर्ण विश्वास ठेवून, परमेश्वराच्या ब्रह्मांड शक्तीवर विश्वास ठेवून त्यांनी हे सर्व काम केलं. आणि त्यामुळंच त्यांचे कुठलेही प्रयोग फेल गेलेले नाही आहेत. त्यांनी सांगितलेला शब्दनशब्द खरा आहे की जे आजच्या शास्त्रज्ञांना तिथपर्यंत पोचता येत नाही आहे. त्यांच्यापर्यंत त्यांची साधनं थिटी पडली आहेत. जे साधनांचा कितीही अतिरेक झाला तरी त्याचं क्षुद्रता आता शास्त्रज्ञांच्या लक्षात यायला लागली आहे. म्हणून फिरून म्हणावं लागतं धन्य वेदाज्ञा म्हणजे वेदाध्ययनी किंवा धन्य त्यांचं ज्ञान. आणि अशा शास्त्रज्ञांपेक्षा महान ऋषी संशोधकांना आपण नमस्कार करायला पाहिजे. त्यांना त्रिवार वंदन. धन्यवाद.